राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्रामांच्या घरात फूट। मुलगी भाग्यश्री आज शरद पवार गटात प्रवेश करणार। विदर्भातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराज जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलवल्याची माहिती। विधानसभेच्या तोंडावर आता नाराजांच्या मंथरणीचे प्रयत्न। राज्यातील 93 आरोग्य संस्थांसाठी 2603 कंत्राटी पदं भरणार। बेरोजगारांना नोकरीची चांगली संधी। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे। 100च्या आसपास जीवघेणे हल्ले तर 19 जणांवर गोळीबार। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। लवकरच मुंबईला 8वी वंदे भारत मिळणार। यामध्ये मुंबई पुणे कोल्हापूर मार्गावर धावणार ट्रेन। पुण्याला जोडणारी ही मुंबईहून दुसरी वंदे भारत। तर आता मुंबई पुणे कोल्हापूर दरम्यान प्रवास अधिक जलद होणार। कोस्टल रोड वरळी सीलिंग पुलाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी। शुक्रवारी मार्गिका होणार सुरू। लालपरीला उभारी। एसटी बसेसच्या ताफ्यामध्ये आणखी 100 बसेस दाखल होणार। भाजीपाल्याचे दर वाढलेलेच। मटार खातोय भाव। किरकोळ दर बाजारामध्ये हे दर 260 वर। सणांमधील मागणीमुळे इतर भाज्याही 100. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आयुष्यमान योजनेअंतर्गत 70 वर्षांवरील वृद्धांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार। मालमत्ता कराची कमी वसुली करणारे लिपिक आता संभाजीनगर महापालिकेच्या रडारवर। मालमत्ता कराची वसुली वाढवा अन्यथा बडतर्फ करू। मनपा प्रशासकांचा लिपिकांना इशारा।